आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। येरमाळा येथे मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन म्हणून येरमाळा येथील सकल मराठा समाज बांधवांनी बैलगाडा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये परिसरातील गावांमधील समाज बांधव बैलगाड्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोर्चात सहभागी सर्व मराठा बांधव पावसात उपस्थित राहिले। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तलाठी कार्यालयापर्यंत बैलगाडा मोर्चा काढण्यात आला। यावेळी कळंबचे नायब तहसीलदार खोंदे यांनी निवेदन स्वीकारले। आज येरमाळकरांनी येरमाळा सर्कलमधून आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला भव्य पाठिंबा देण्यासाठी मराठा शेतकरी समाज बैलगाडी मोर्चानं जमा करून येरमाळ्यामध्ये आज त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून येरमाळ्याच्या सर्कलमधून सगळ्या मराठा बांधवांनी व सर्व समाजाने भव्य पाठिंबा देऊन बैलगाडी मोर्चा येरमाळ्यात आज संपन्न केला आणि मनोजदादा जरांगे पाटील असा भक्कम पाठिंबा त्या निमित्तानं दिलेला आहे। तरी सर्व मराठा बांधवांनी एकजुटीनं एक मनानं राहावं, कारण राजकारणी मतासाठी राजकारण आणि राजकारणासाठी मत या दोन गोष्टीसाठी चालतात। तर आरक्षण विरोधीला बी द्यायचं नाही आणि सत्ताधाऱ्यांना बी द्यायचं नाही। तर त्याच्यामुळं समाजामध्ये फूट पडू देऊ नये, एकजुटीने राहावं, सगळ्यांनी मिळून कुणीही आरक्षणासाठी आपला लढा द्यावा। एक मराठा मनोज जरांगे पाटील हे समाजाच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसापासून समाजाची गरजवंत मराठ्यांची मागणी लावून धरलेली आहे। सर्व मराठा बांधवांना माझी विनंती आहे की आपल्या नेत्याला ना कोटीचं घर आहे ना लाखाची गाडी आहे। माझा मनोज दादा जरांगे पाटील हे सर्वसामान्य मराठ्यासाठी लढत आहेत आणि सर्वसामान्य मराठ्यांनी एकत्र येऊन सातत्यानं त्यांचे हात बळकट करायचे आणि जे विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील हे सगळेच नालायक आहेत, कारण आपला विचार कोणीच करत नाही। ज्यांना आपण फायदा करू पाहिजे आणि आपली काय आहे हे दाखवून दिलं पाहिजे। आपण सगळ्यांना थांबलेला नाही, जे काय दिशा असेल ते 5 वाजेपर्यंत माझ्या पुढची दिशा ठरवतील। या आंदोलनामध्ये आपण जे आजपर्यंत ते पाहिलेलं आहे किंवा धाराशिव जिल्ह्यात पाहिलेलं आहे, येरमाळा गाव आणि या आसपासचं खेडेपाडे कुठेच कमी पडलेले नाहीत। या आंदोलनाची दिशा सातत्यानं आपण शांततेच्या मार्गाने मागणी करत आलेलो आहोत। मात्र सरकारनं आपल्याला सतत गाजर दाखवलेला आहे, मग ते कुठलंही सरकार असू द्या। बैठकाचं निमित्त करून महाविकास आघाडी त्यांच्या बरोबर गेली नाही किंवा युती बरोबर नाही, म्हणजे याचा अर्थ असा आहे की दोन्ही सगळे एकत्रच आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे। आपण पाहत आहात